नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे, चौथ्या लिस्ट मध्ये होणार आहे की पाचव्या लिस्ट मध्ये होणार आहे की सहाव्या लिस्ट मध्ये होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे ज्या ह्या जागा आहे 44,000 जागा होत्या, तर किती लिस्टा ज्या विद्यार्थी मित्रांनो अजून लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि महाराष्ट्रातील जे सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. दुसरी जी लिस्ट आहे पहिल्या लिस्ट पेक्षा ज्या कमी लिस्ट गेलेली आहे दुसरीवाली, ठीक आहे. आता तिसरी लिस्ट सुद्धा कमी जाणार आहे, त्यानंतर चौथी लिस्ट सुद्धा जे कमी जाणार आहे, त्याचबरोबर पाचवी लिस्ट सुद्धा कमी जाणार आहे, सहावी लिस्ट सुद्धा कमी जाणार आहे, सातवी लिस्ट सुद्धा कमी जाणार आहे आणि आठवी लिस्ट सुद्धा या ठिकाणी कमी जाऊ शकते, ठीक आहे. आता जसजशी लिस्ट लागणार आहे तसतसा कटाप जे या ठिकाणी डाऊन जाणार आहे, कटाप कमी जाणार आहे, ठीक आहे. तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला घाबरायचं नाही. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवत आहे, वाट पाहायचे, इंतजार करत आहे, ठीक आहे. तर आता जे पण विद्यार्थी 1-2 मार्काने चुकले असेल, कटले असेल, तर त्यांचं सुद्धा जे येणाऱ्या तिसऱ्या लिस्टमध्ये होऊ शकते सिलेक्शन. तर आता तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे हे आपण सांगून देतो तुम्हाला. तर तिसरी जी लिस्ट आहे थर्ड लिस्ट, तर थर्ड लिस्ट हे जवळपास जे आहे 7 ऑक्टोबर पर्यंत जे आहे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, ठीक आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत आपली ही थर्ड लिस्ट येणार आहे. तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट हे याचं सुद्धा कडक तुम्हाला समोर सांगणार आहे. अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा डिव्हिजन, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मुख्य, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पहा, आता सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, जेव्हा जागा निघाल्या तर मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म कशा प्रकारे भरायचा आणि किती आपल्याला जागा भरायच्या आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांनी माझे व्हिडिओ त्यावेळेस पाहिले नव्हते, तर ते मुलं जे आता पस्तावत आहे, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा असतो. तर पहा, ईडब्ल्यूएसच्या आता समजा ओपनच्या 40 जागा आहे, ठीक आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएसच्या 30 जागा आहे आणि जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आहेत तर त्यांना जे 30 जागावर जे फॉर्म टाकायचा असतो, त्याचबरोबर आणखीन या ओपनच्या जागावर सुद्धा आपल्याला फॉर्म भरायचा असतो. त्याचबरोबर ओबीसी मध्ये जर समजा 20 जागा आणि 40 जर युआरचे तर त्या सुद्धा आपल्याला भरायच्या असते. म्हणजे आपल्या ओबीसीच्या आपण भरायच्या आणि ओपनच्या सुद्धा आपण टाकून द्यायच्या असते, ठीक आहे. अशा प्रकारे फॉर्म भरायला लागत असते. आणि एससी कॅटेगरीचं जर बघितलं 15 जागा एससीच्या, तर 15 आपल्या एससीच्या जागा टाकायच्या. त्यानंतर जे 40 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो युआरच्या सुद्धा आपण टाकायच्या, म्हणजे त्या ठिकाणी भरायचा फॉर्म. आता भरपूर विद्यार्थी काय करते, ठीक आहे, ते सुद्धा पुढे सांगणार आहे. तर भरपूर विद्यार्थी काय करते की जाते फॉर्म भरायला कुठं सायबर कॅफेमध्ये, तर तो काय करते फक्त जागा असल्या 15 तर 15 जागेवर तो फॉर्म टाकते, बाकी ह्या जागेवर तो टाकत नाही फॉर्म, ठीक आहे. किंवा मग तो 10 ठिकाणी फॉर्म भरणार आहे, 10 पर्यंत प्रिफरन्स देणार आहे, 10 गावालाच प्रिफरन्स देणार आहे. तर सायबर कॅफे वाले जे ह्या चुका करते, ठीक आहे. तर तुम्ही जे सायबर कॅफे वाले जवळ जाता तिथंच फॉर्म भरून घेता, ठीक आहे. तर ह्या चुकीमुळे जे तुम्हाला जे समोर अडथळा येतो, म्हणून म्हणतो की आपले व्हिडिओ तुम्ही पाहत जा. कारण की जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आलो होतं की अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे. आता 2 जागा समजा ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीच्या आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी 82% एसटी वाल्याले आहे, ओपन कॅटेगरी वाल्याले या ठिकाणी 90% आहे, त्याचबरोबर 85% ओबीसी वाल्याले आहे आणि 70% ईडब्ल्यूएस वाल्याले आहे. तर यापैकी सिलेक्शन कोणाचं होणार आहे यामध्ये. तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे सिलेक्शन जे होणार आहे तर हे 85 वाल्याचं सिलेक्शन होणार आहे, कारण की ओबीसीची जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सिलेक्शन आणखीन कोणाचं होणार आहे, 70% वाल्याचं होणार. म्हणजे ह्या दोघांचं सिलेक्शन होणार आहे, 85 आणि 70% वाल्यांचं.
पण ह्या दोघांचं सिलेक्शन होणार नाही, ठीक आहे, कारण की यांना यापेक्षा एसटी, कारण की ह्या ज्या जागा ह्या राखीव आहेत त्यांच्यासाठी, ठीक आहे, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी राखीव जागा असते, तर या ठिकाणी दुसऱ्याचा ताबा नसू शकतो, ठीक आहे. आता ओबीसीची समजा जागा आहे या ठिकाणी, आता ओबीसीची जागा आहे या ठिकाणी आणि इथं जर समजा ओपन कॅटेगरीच्या सुद्धा मुलांनी फॉर्म भरला आणि त्याला 70% असले, ठीक आहे, आणि एससी कॅटेगरीच्या मुलांनी फॉर्म भरला त्याला 60% असले, त्याचबरोबर 50% वाल्यांनी फॉर्म भरला ओबीसी वाल्याचा, ठीक आहे, तर या ठिकाणी जे ओबीसी वाल्याचं सिलेक्शन होणार आहे 50% वाल्याचं, ह्या दोन जणांचं सिलेक्शन होणार नाही. त्यानंतर आता ओपन कॅटेगरी आहे, तर ओपन कॅटेगरीची आता समजून जागा आहे इथं, ओपन कॅटेगरीची एक जागा आहे, ठीक आहे. तर आता एससी कॅटेगरी वाल्याने तिथं फॉर्म भरला, त्याचबरोबर युआर कॅटेगरी वाल्याने त्या ठिकाणी फॉर्म भरला, तर इथं सिलेक्शन कोणाचं होणार आहे, ओपन युआर कॅटेगरीचं सिलेक्शन होणार आहे, कारण की याला 50% आहे, तर इथं सिलेक्शन 60% वाल्याचं होणार आहे, म्हणजे एससी कॅटेगरी वाल्याचं होणार आहे, कारण की याला जे युआर पेक्षा जास्त टक्के आहे, ठीक आहे. असे असते विद्यार्थी मिळवणं हे प्रोसेस, ठीक आहे. आता समजून जा तुम्ही, इथं युआर ची एक जागा, आता युआरच्या जागेवर समजा एससी ला समजा 50% पडले, ठीक आहे, त्याचबरोबर ओपन युआरला जवळपास 60% पडले, ठीक आहे, युआरला 60% पडले, तर या ठिकाणी सिलेक्शन कोणाचं होणार आहे, युआरच होणार आहे, कारण की एससी पेक्षा युआरला जास्त मार्क या ठिकाणी पडलेले आहे, ठीक आहे, टक्के आहे, म्हणून त्याचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे असते. त्याचबरोबर आता युआर ओबीसीच्या जागा आहे, आता युआर ओबीसीच्या एक जागा आहे, तर या ठिकाणी आता ओबीसी कॅटेगरीचा एक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्याला 82% आहे, त्याचबरोबर 90% जे आहे युआर कॅटेगरीच्या मुलांना आहे, आणि इथं जे आहे जवळपास 50% जे आहे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 50% जे आहे हे ईडब्ल्यूएस आला युआर कॅटेगरीला आहे, ठीक आहे, 85% युआर कॅटेगरीला आहे, तर त्याचबरोबर 70% ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. तर इथं सिलेक्शन कोणाचं होणार आहे, इथं जे ओबीसी कॅटेगरीच्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे 82 वाल्याचं, ठीक आहे, त्याचबरोबर 90 वाल्याचं सिलेक्शन होणार आहे युआर कॅटेगरीच्या, कारण की यांना ह्या दोन पेक्षा जे जास्त हे आहे, ठीक आहे, जास्त पर्सेंटेज आहे. तर अशा प्रकारे जे असते कट ऑफचं, ठीक आहे. आता तिसरी जी लिस्ट आहे हे जे विद्यार्थी मिळवणं लवकरच येणार आहे आणि ते डाऊन जाणार आहे जराशी, तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, अहमदनगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अकोला डिव्हिजन, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मिळवणं ज्यांना 90 ते 93च्या दरम्यान आहे, तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, याच्या आसपास जाणार आहे, ठीक आहे. एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर पीडब्ल्यूडीचा याच्यापेक्षा कमी जाणार आहे, 80 किंवा 85 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी येते धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, तर या ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे ह्या सुद्धा जवळपास जे आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 94% दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा, नवी मुंबई आहे, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी ह्या जर डिव्हिजनचे असाल तर इथला जो कट ऑफ जाणार आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे जर असाल तर हा जाणार आहे या ठिकाणी जवळपास 90% ते 95%च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचा जाणार आहे हा जवळपास 89 ते 94च्या आसपास जाणार आहे, याच्या आसपासच जाणार आहे, ठीक आहे. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी तिसऱ्या लिस्ट मध्ये जाऊ शकतो, ठीक आहे. आणि ज्यांना समजा आता 80-85 पर्यंत पीडब्ल्यूडी वाल्याचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, पीडब्ल्यूडी कॅटेगरी आहे, ठीक आहे. तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे सर्व डिव्हिजनचा तर 80 ते 90च्या दरम्यानच कट ऑफ या सर्व डिव्हिजनचा जाणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा, ठीक आहे. 80-90च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे 100% पीडब्ल्यूडीच्या मुलांचा, ठीक आहे. आणि ईडब्ल्यूचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, ठीक आहे, यापेक्षा, ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा जे एसटी कॅटेगरीचे असेल 85 ते 93च्या आसपास असेल तर त्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे ईडब्ल्यूएस एसटी कॅटेगरीच्या
विद्यार्थी असाल तर. ठीक आहे, तर एवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे. तर ठेवते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस डिटेल्स ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागणार नाही, तर 7 लिस्ट लागणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या लिस्ट लागणार आहे 7 त्या. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.